श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत. आज आपण पाहणार आहोत की दीप अमावस्याची पूजा विधी. दीप अमावस्या दिवशी पूजा कशी करावी, मुलांचे औक्षण कसे करावे, चला तर पाहूयात. दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी. फुलाची आरास करावी. सर्व दिवे प्रज्वलित करावे. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्याची पूजा करावी. कणकेचे, उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवावा आणि या मंत्रांनी दिव्याची प्रार्थना करावी. दीप सूर्याग्निरूपस्थो तेजस तेज उत्तमम ग्रहानमत्कृता पूजा सर्व क्रामप्रदो भव. अर्थात, हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. त्यानंतर दिव्याची कहाणी ऐकावी किंवा वाचावी. घरातील इडापिडा टळून अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्यांसाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. हीच आपली संस्कृती सांगते. तसेच या दिवशी लहान मुलांचे सुद्धा औक्षण केले जाते. मुलांना सुद्धा ओवाळलं जातं. पण ही ओवाळण्याची पद्धत थोडी वेगळी असते, कारण दरवेळेस आपण आपल्या घरातील दिव्यांनी मुलांना ओवाळत असतो, औक्षण करत असतो. पण यावेळेस थोड्या वेगळ्या पद्धतीने त्यांचं औक्षण करायचं असतं. दीपपूजे दिवशी आपण सर्व दिव्यांची पूजा करतो. मग त्या अर्थाने दिव्याला आपण कणकेचे दिवे बनवायचे आहेत व कणकेच्या दिव्यांनी दिव्यांची पण पूजा करायची आहे, त्यांची पण आरती करायची आहे आणि याच दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांची आरती करायची आहे, औक्षण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही दीपपूजन करू शकता. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.